काय सांगू तुम्हाला मित्रांनो, कोकणाबद्दल काय काय सांगा. मन शांत करायला मी इथंच बसलो होतो, तुम्हाला दाखवावं म्हणलो. वाव, ये जगह तो कमाल की है. वाव, ही जागा तर एक नंबर आहे असं म्हणतात मराठीमध्ये. सांगावं म्हटलं, रात्र होत आहे. मी आज समुद्राला या सूर्यामध्ये जीवनाची वाट सूर्याला लागलेला किल्ला. समुद्रामध्ये घालूनच लाटा पण जाणार. एकदम सूर्य आम्हाला कर्कश गरम वाटतात करतो दिवसभर. याला पाणी तहान लागली असेल, यामुळे मी बसलो. तेवढ्या दगडावर एवढे खेकडे येत होते. एक एक येणार आणि बसणार, माणसांना का दिले नाही. मला बघणार, पळून जाणार. मी पण तुम्हाला दाखवा म्हणलो, खेकडा कसला असतंय, समुद्रात दगड कसं राहतात, लोक समुद्राच्या साईडला कसं राहतात, हे दाखवण्यासाठी मी आलो होतो. पण मी काय म्हणावं, इथं फिरायला आल्यापासून माझी झोपच होईना. समुद्राला बघत बसतो दिवसभर, ते पण एका मन शांत होतं, बॉडी शांत होईना. बॉडी जमिनीत गेल्यावरच शांत होणार, तोपर्यंत किती पण करा शांत नाही होणार. असल्या जागेत या, बघा, 3-4 मित्र घ्या आणि असं समुद्रापाशी जाऊन बसा. किती चांगलं वाटेल तुम्हाला मी सांगतो. माझा आवाज ऐकून तुम्हाला पण असं वाटत असेल, भाऊ झोपायचं झोपून टाक, असलं काय पण करू नको. मी माझ्या जीवनात 2000 लिटरपेक्षा जास्त पाणी बघितलं नाही. एवढं पाणी बघून मला असं वाटत आहे, जगी जीवनाचे सार, तरी जग है तत्पर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर इथंच संपवतो मी माझा छोटासा ब्लॉग. मी आलेला आहे समुद्रापाशी. बाय. रात्र झाली आहे, लाईट हाऊसची लाईट लागलेली आहे. पहा मित्रांनो, ते कोणी बॅटरी धरून बसलेलं नाही. लाईट हाऊस आहे आणि इकडं आहे सगळं आहे, आणि इकडं मी आहे, मी समुद्राच्या इकडं आहे. मधून मी कसं करतो ना, गोळ्या हुकल्यामुळे आवाज माझा वेगळाच होत आहे. असंच असतं मित्रांनो. एवढ्यातच मी निघालो तिथनं, रात्र लई झाली होती. चला म्हणले, हाकलले आम्हाला तिथनं. हाकलले म्हणजे आम्हीच हाकललो. मग इथं आग दिसली, आग आग भागा म्हणलो. मग आम्ही आलो बसस्टँडपाशी जेवण करायला. एवढ्यात रात्र झाली, माझा ब्लॉग पण झाला.